नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा. आमच्या गावामध्ये जे मारुतीचं मंदिर आहे, हे आहे आमच्या गावातील मारुतीचं मंदिर. तर या मंदिरामध्ये मला एक वेगळ्या प्रकारचं कोरीव कामाचं आढळलेलं आहे. तर दगडावर जे कोरीव काम करतात, तर त्याचे सुद्धा प्रकार असतात. तर त्या प्रकारात एक प्रकार आमच्या या मारुती मंदिरात मला आढळलेला आहे. तर आपण चला बघूया. तर हे आहे मारुतीची मूर्ती. ही सुंदर आहे बघा. याचं आपण पहिल्यांदा दर्शन घेऊया. आणि ही मूर्ती सुद्धा तुम्ही एकदा नीट बघून घ्या. मूर्ती कशी आहे, पूर्ण मोठा दगड आहे आणि त्या दगडामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर असे अशी मूर्ती आहे. तर ही मूर्ती तुम्ही नीट बघून घ्या, कारण पुढे तुम्हाला अजून एक खूप मूर्ती दाखवणार आहे. तर त्या मूर्त्या सुद्धा ह्या अशाच प्रकारच्या असणार आहेत. म्हणजे काय, तर एकच दगड असतो. त्या दगडावर वेगवेगळ्या कोरले जातात. अख्खा दगड असतो, तर त्याच्यामध्ये ते मूर्त्या कोरलेल्या असतात. तर हे तुम्ही वर बघू शकता, डिझाईन आहे. तर खूप 100 ते 150 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तर आमच्या वडिलांच्या, आमच्या आजोबांच्या काळातलं हे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता वर. तर हे शिळा कशावर न्यायला असतील याचा प्रश्न पडतो. खूप सुंदर असं डिझाईन इथं केलेलं आहे यांनी. तुम्ही बघू शकता. तर हे जे मंदिर आहे, तर इथे मारुतीचं मंदिर आहे, शनीचं आहे आणि अजून एक पांडुरंगाचं आणि दत्ताचं मंदिर आहे. अशी 3 मंदिरं आहेत एका ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता. हे आहे जे मारुतीचं मंदिर आहे. तर हे तुम्ही जे पुढची सुद्धा मूर्ती बघा, लहान मूर्ती, हे सुद्धा एकाच दगडात कोरीव काम केलेलं आहे या मूर्तीचं. अशा या मूर्ती आहेत. तर या अशा ज्या कोरीव काम आहे, तर अशा कोरीव कामाला एक प्रकार आहे कोरीव कामाचा. तो प्रकार आहे म्हणजे एकाश्म पद्धतीने केलेलं कोरीव काम. एकाश्म पद्धतीने म्हणजे काय असतं, की एकच दगड असतो पूर्णपणे. आणि त्या दगडामध्ये काय करतात, छन्नी हातोडीनं त्याला मारून मारून काय करतात, त्याचं एक वेगळा त्याला आकार देतात. मग त्याच्यामध्ये काय वेगळ्या पक्ष्यांची चित्र असतील, देवांची चित्र असतील. तर हे असे कोरीव काम असते. त्याला काय म्हणतात, एकाश्म पद्धतीने केलेले कोरीव काम. तर या मंदिरात खूप असे कोरीव काम आहेत. तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. तर तुम्ही इथे 2 मूर्त्या बघा. तिथे सुद्धा गणपतीची मूर्ती आहे आणि एक दुसरी विष्णूची मूर्ती आहे. ती सुद्धा एकाच पद्धतीने केलेली आहे. एकाच दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा तुम्ही कडेला बघू शकता. लहान लहान असे सैनिक आहेत. त्यांनी ढाले घेतलेले आहेत. ते लढाया करतायत. असे कोरीव काम आहेत. बघू शकता इथे पिंड आहे. तिथे एक पाया पडतात. इथे 3 आहेत. इथे लढाया करतायत. तर असे लहान लहान कोरीव काम आहेत. ते मला आढळले. म्हणून म्हटलं की चला आपण व्हिडिओ करूया. आणि मी सर्च केलं तर मला हे जे कोरीव काम आहे ते मला कळालं की एकाश्म पद्धतीचं कोरीव काम आहे. तर तुम्ही बघू शकता. तर याच मंदिरामध्ये काय आहे, की पिंडे आहेत, पिंडी. तर 7 पिंडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कोरीव काम केलेल्या 7 पिंडे आहेत. तुम्ही बघू शकता. हे अशा पिंड्या आहेत. तर या अशा 7 पिंड्या आहेत, पण ते वेगवेगळ्या आकार आहे त्यांचा. एक आकार नाही आहे. म्हणजे वेगवेगळ्या 7 जे असेल महादेवाचे जे अवतार असतील ते असे काय असणार आहेत. तर हे बघा तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारच्या पिंडी तुम्हाला दिसत आहेत. आणि हे सुद्धा एकच दगड आहे बघा. एकाच दगडामध्ये असं कोरलेलं आहे. एका दगडाला आकार देऊन अशा 7 पिंडी तयार केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. तर या अशा 7 पिंडी आहेत. या पिंडी एकाच दगडापासून बनवलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. तर लहानपणापासून हे आम्ही बघत होतो. पण आज वाटलं की हा व्हिडिओ करावा. तर हे आहे शनीचं मंदिर. हे बघा. तर इथं तुम्ही बघितलं तरी सुद्धा हा सुद्धा एकच दगड आहे. आणि या एका दगडामध्ये असं छोटं 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 असं कोरलेलं आहे. हे आहे उंबराचं झाड इथे. तर हे बघू शकता किती मोठं उंबराचं झाड आहे. आणि याला आता उंबरं सुद्धा लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता. आणि उंबराच्या झाडाला आपण देवसुद्धा मानतो. मग त्याला आपण पुजतो. बघू शकता तुम्ही. छोटी छोटी उंबरं लागलेली आहेत. तर अशा तऱ्हेने इथं हे आहे देवळामध्ये. तर आता हे बघा, हा सुद्धा एकच दगड आहे. याच्यामध्ये घोडा आहे. त्याच्यावर देव बसलेला आहे. असे कोरीव काम आहेत.
तर या कोरीवकामाला काय म्हणायचं, ते एकाश्म पद्धतीने केलेलं कोरीवकाम. हे सुद्धा एक पूर्ण उभा एक दगड आहे. याच्यामध्ये 3 वेगवेगळे कोरीवकाम आहे. हे बघा, इथं एक घेऊन बसलेलं आहे 2 याच्यामध्ये, आणि हातकड्याने काय आहेत, हत्ती आहेत. तर हे देवाचं कुठल्या तरी देवाचं चित्र असणार आहे. तर हे किती भारी कोरीवकाम आहे. एकाच दगड आहे आणि त्याच्यामध्ये काय केलंय की कोरीवकाम केलंय. तर हे आहेत बघा, नागदेवता आहेत. तर नागदेवतांचे वेगवेगळे आहेत, वेगळे जे आहेत ते सुद्धा काय केलेत, एकाच दगडामध्ये कोरीवकाम केले आहे. बघू शकता तुम्ही. हे किती सुंदर आहे बघायला, आणि याच्यातून काय काय वेगवेगळ्या संदेश सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता नीट इथं जर बघितलं तर तुम्हाला इथे संदेश सुद्धा भेटू लागेल. ते पिंड आहे आणि खाली 3 माणसं आहेत. इथे सुद्धा एक पिंड आहे, एक माणूस त्या पिंडीच्या पाया पडतोय. हे ती खाली 3 माणसं आहेत, ते असं वाटतं की असं काय तर धरल्याने आहे वर. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर हे खूप छान छान सुंदर आहे. मला असं वाटलं की व्हिडिओ बनवावा आपण याच्यावर एक, कारण आपल्याच गावातला आहे. बघा इथे 3 माणसं आहेत. एकच असा उभा दगड आहे आणि त्याच्यामध्ये इथे लढाई करत आहेत. एकाच्या हातात ढाल आहे. बघू शकता तुम्ही. तर हे असं सुंदर असं कोरीव काम आहे. तर हे असं लहानपणापासून होतं, पण आज वाटलं की व्हिडिओ करावा. ही कुठल्या तर देवीची मूर्ती आहे. हे आहे देवीची मूर्ती. बघा कोरीव काम बघा त्याचं तुम्ही. तर असं जे कोरीव काम असतं त्याला एकाश्म पद्धतीने केलेले कोरीव काम, म्हणजे एक अख्खा दगड आणि त्याच्यामध्ये केलेलं कोरीव काम, म्हणजेच त्याला म्हणायचं एकाश्म पद्धतीने केलेले कोरीव काम. तर हे असे मंदिरामध्ये आढळलेलं आहे. तर पुढे आहे ते पांडुरंगाचं आणि दत्ताचं मंदिर आहे. तर इथे त्याच्या पुढे नंदी पण ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण पांडुरंगाचं आणि दत्ताचं पण दर्शन घेऊया. दर्शन घेण्यापूर्वी हे मंदिर बघा. तर आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया आतमध्ये. तर ही आहे दत्ताची मूर्ती. ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. तर हे अशा प्रकारे मला कोरीव काम एक आढळलेलं आहे. त्यामुळे म्हटलं की चला आपण एक व्हिडिओ बनवूया. कारण व्हिडिओ बनवत असताना मला पण वेगवेगळं असं माहिती मिळते. आता हे एकाश्म पद्धतीचं मला माहीतच नव्हतं. तर या बघितल्यामुळे मला सर्च केलं आणि मला कळालं की एकाश्म पद्धतीनं कोरीवकाम, असं कोरीवकामाचे वेगवेगळे प्रकार असतात. तर हे जे मंदिर आहे याच्यामध्ये काय होतं की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा या मंदिरामध्ये इथं दिसतं बघितलं तुम्ही. इथं हा जो परिसर आहे मोकळा परिसर, याच्यामध्ये हायस्कूल शाळा भरायची, हायस्कूल शाळा. तर तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.